Hello friends, welcome to Samsung K channel. Motto is I come to win, presented by DP Kokate. In this video, we are going to learn about the tenses, the part of English grammar. So let's start the tenses. Tenses are mainly of three kinds, that is, first one present tense, second one past tense, and third one is future tense. And in this chapter we learn about the details of tenses, that is the present tense, past tense and future tense. Each of three has four sub-kinds of tenses. For example, present tense has mainly four kinds of subtenses. That is simple present tense, present continuous tense, present perfect tense and present perfect continuous tense. The same case is about the past tense, simple past tense, past continuous tense, past perfect tense and past perfect continuous tense. Future tense also have four kinds of subtenses, that is the simple future tense, future continuous tense, future perfect tense and future perfect continuous tense. तर मित्रो, या टेन्सचे तीन मुख्य प्रकार आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि प्रत्येक मुख्य काळाचे म्हणजे टेन्सचे चार उपप्रकार आहेत. जसं प्रेझेंट काळामध्ये जर बघितलं वर्तमान काळामध्ये तर साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण ज्याला आपण म्हणू चालू वर्तमान काळ. पास्ट टेन्सचे तसे चार प्रकार पडतात. साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, ज्याला अपूर्ण भूतकाळ असं देखील म्हणतात. त्याच्यानंतर पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळ. फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळाचे देखील चार प्रकार पडतात. साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, त्याच्यानंतर पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. तर चला आपण एक एक डिटेलमध्ये प्रत्येक टेन्सचा विषय बघूया. पहिला प्रेझेंट टेन्स. या प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्त्यापुढे क्रियापदाचे मूळ रूप लिहिले म्हणजे हा साधा वर्तमान काळ तयार होतो. जसं एक उदाहरण आपण घेऊ शकतो, ही गोज टू स्कूल. या ठिकाणी सब्जेक्ट आहे ही आणि फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहेत गोज. म्हणजे साधा वर्तमान काळामध्ये फक्त सब्जेक्ट आणि फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब याला महत्त्व आहे. जसं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर बनवू शकतो आपण, जसं दे डू नॉट प्ले. प्रश्न जर असेल साध्या वर्तमान काळातला तो कसा असेल, डज सी सक्सेस. आपल्याला लक्षात ठेवायसाठी अतिशय सोपी हा काळ आहे. दुसरा प्रेझेंट टेन्सचा सबकाइंड ज्याला उपप्रकार म्हणतो तो म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. कर्त्यापुढे टू बी या क्रियापदाचे वर्तमान काळाचे
म्हणजे जसं ॲम, इज, आर हे टू बीचे रूप. आणि मूळ क्रियापदाचे ING लावलेले रूप लिहिले म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ तयार होतो. जसं उदाहरण, आय एम डुईंग माय स्टडी. यामध्ये आय हा सब्जेक्ट झाला, ॲम हे टू बीचं रूप झालं आणि व्हर्ब जो आहे तो वर्ब आहे डू आणि त्याला ING लागलं म्हणून तो तिथे झाला डुईंग. तर अशा पद्धतीने दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. सी इज नॉट गोईंग टू सिनेमा. ही नकारार्थी उदाहरण आहेत. या ठिकाणी देखील सेम प्रोसेस आहे. सब्जेक्ट प्लस इज प्लस वर्बला ING. फक्त या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे नॉट टाकलेला आहे. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच ज्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणू. टू हॅव या क्रियापदाचे वर्तमान काळाचे रूप हॅज किंवा हॅव अधिक मूळ क्रियापदाचे तिसरे रूप ज्याला आपण म्हणू पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब वापरले म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार होते. जसं उदाहरण घेऊ आपण, वी हॅव डन इट. या ठिकाणी वी हा सब्जेक्ट झाला, हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजेच या ठिकाणी डन जे आहे ते पास्ट पार्टिसिपल आहे कशाचं, डूचं. दुसरं उदाहरण घेता येईल, ही हॅज रिटन क्लिअरली. या ठिकाणी देखील सब्जेक्ट ही हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. त्याच्यानंतर चौथा जो काळ आहे प्रेझेंट टेन्सचा सब काइंड ज्याला म्हणू आपण उपप्रकार, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू अपूर्ण वर्तमान काळ. तर या प्रकारच्या टेन्समध्ये हॅव किंवा हॅज याचा वापर तर होतोच, अधिक टू बीचे तिसरे रूप म्हणजे बीन आणि त्याचबरोबर व्हर्बला ING देखील लागतो. म्हणजे दोन काळ एकाच काळामध्ये परफेक्ट आहे आणि कंटिन्युअस आहे. जसं उदाहरण घेऊ आपण, ही हॅज बीन लिव्हिंग इन व्हिलेज. या ठिकाणी सब्जेक्ट आहे ही, हॅव हॅजपैकी हॅज प्लस टू बीचं तिसरं रूप म्हणजे बीन आणि व्हर्बला ING म्हणजे लिव्हचं तिसरं म्हणण्यापेक्षा आपण ING लावून जर रूप झालं ते म्हणजे लिव्हिंग. ही हॅज बीन लिव्हिंग इन व्हिलेज. दुसरं उदाहरण घेता येईल, आय हॅव बीन वॉचिंग बर्ड्स. यामध्ये आय सब्जेक्ट, हॅव हॅजपैकी हॅव, बीचं तिसरं रूप बीन आणि वर्बला ING म्हणजे वॉचिंग बर्ड्स. तर हे झाले प्रेझेंट टेन्सचे सब काइंड उपप्रकार. त्यानंतर पास्ट टेन्स बघू. पास्ट टेन्सचेही प्रेझेंट काळाप्रमाणे वर्तमान काळाप्रमाणे 4 प्रकार पडतात. अगदी सेम प्रोसेस आहे तरी आपण एक एक करून बघूया. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स अगदी सिंपल प्रेझेंट टेन्स सारखा आहे, फक्त यामध्ये पास्ट टेन्स असल्यामुळे पास्ट फॉर्म ऑफ वर्ब वापरावा लागेल. म्हणजे जसं उदाहरण घेऊ, ही रोट अ लेटर. या ठिकाणी ही सब्जेक्ट प्लस पास्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे पास्ट टेन्स, वर्बचा पास्ट टेन्स हा लिहायचा असतो. जसं या ठिकाणी रोट आहे, रोट कशाचा पास्ट टेन्स आहे, राईटचा. म्हणून सिंपल पास्ट टेन्स म्हणला ही रोट अ लेटर. नकारार्थी वाक्य, दे डिड नॉट प्ले. आणि जर प्रश्न बनवायचा असेल, डीड ची सक्सेस, कारण डीड जे आहे ते डूचं पास्ट टेन्स आहे, पास्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे. त्यानंतर सेकंड बघूया आपण, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. या ठिकाणी टू बीचे भूतकाळाचे रूप
म्हणजे टू बीचं जसं आपण प्रेझेंट टेन्समध्ये इज एम आर बघितलं, तसंच त्याचं पास्ट टेन्स म्हणजे वॉज आणि वेअर अधिक मूळ क्रियापदाचे ING प्रत्यय लावलेले रूप वापरले जाते. म्हणजेच थोडक्यात उदाहरण बघा, आय वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. या ठिकाणी आय हा सब्जेक्ट झाला. वॉज वेअरपैकी आय असल्यामुळे आपण वॉज घेतो आहे, म्हणजेच प्रथम पुरुषी कर्ता असल्यामुळे वॉज. त्याच्यानंतर व्हर्बला ING कंटिन्युअस टेन्स कोणताही असो, प्रेझेंट असो, पास्ट टेन्स असो की फ्युचर टेन्स, कंटिन्युअस टेन्स करता व्हर्बला ING लावावंच लागेल. म्हणून या ठिकाणी आय वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. दुसरं उदाहरण, दे वेअर क्वारलिंग. या ठिकाणी देखील सब्जेक्ट झाला दे, वॉज वेअरपैकी वेअर आणि व्हर्बचं ING लावलेलं रूप म्हणजेच क्वारलिंग. अशा पद्धतीने पास्ट कंटिन्युअस टेन्ससुद्धा होतो. तिसरं जे रूप आहे पास्ट टेन्सचं, ते रूप म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. यामध्ये कर्त्यानंतर म्हणजे सब्जेक्ट नंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. अधिक महत्त्वाचं म्हणजे व्हर्ब. या व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं, जसं आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये घेतलं त्याच पद्धतीचा हा टेन्स आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं, वी हॅड ओन द मॅच. या ठिकाणी सब्जेक्ट वी, हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे विनचं पास्ट पार्टिसिपल ओन. दुसरं उदाहरण घेता येईल, ही हॅड कम्प्लिटेड इट. ही सब्जेक्ट, हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब कम्प्लीटचं कम्प्लिटेड. तर या पद्धतीने पास्ट परफेक्ट टेन्ससुद्धा आपल्याला वापरता येतो. पास्ट टेन्सचा चौथा जो प्रकार आहे तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे ज्याला आपण म्हणू पूर्ण अपूर्ण भूतकाळ. यामध्ये देखील जसं आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जी प्रोसिजर केली तीच आहे, फक्त पास्ट टेन्स असल्यामुळे हॅव हॅडच्या जागेवर काय येईल इथे आता, हॅड येईल. जसं उदाहरण घेऊ आपण, ही हॅड बीन लिव्हिंग इन व्हिलेज. म्हणजे ही झाला सब्जेक्ट, पास्ट टेन्स असल्यामुळे हॅड, टू बीचं तिसरं रूप म्हणजे बीन अधिक व्हर्बचं ING लावलेलं रूप म्हणजेच लिव्हिंग. या पद्धतीने हे शब्द वापरून आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनवू शकतो. यानंतर फ्युचर टेन्समध्ये जाऊ आपण. जसं सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स देखील पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स प्रमाणेच आहे, फक्त या ठिकाणी सब्जेक्ट नंतर शॉल किंवा विल हे लावावं लागेल आणि त्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब. म्हणजे जसं उदाहरण घ्यायचं झालं, ही विल ड्राईव्ह अ कार. या ठिकाणी ही झाला सब्जेक्ट. शॉल किंवा विल पैकी आपण द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे विल वापरू आणि त्यानंतर वर्बचं पहिलं रूप म्हणजे ड्राईव्ह. ही विल ड्राईव्ह अ कार. निगेटिव्ह बनवायचं असेल, आय शॅल नॉट प्ले. प्रश्न जर विचारा, विल शी सक्सेस. या पद्धतीने सिंपल फ्युचर टेन्स अगदी सोपा आहे. जसं मी आधी सांगितलं, प्रेझेंट टेन्स असो, पास्ट टेन्स असो की फ्युचर टेन्स, यामध्ये सगळ्यात सोपी आहे सिंपल. त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्स ज्या पद्धतीने आपण बाकीचे पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे टेन्स बघितले तसाच आहे. यामध्ये देखील सब्जेक्ट नंतर फक्त फ्युचर टेन्सचं शाल आणि विल
यापैकी एक आपल्याला वापरावं लागतं आणि व्हर्बला ING. उदाहरण, आय शॅल प्लेईंग अ क्रिकेट. यामध्ये आय सब्जेक्ट झाला, प्रथम पुरुषी एकवचनी करता असल्यामुळे शाल, त्याच्यानंतर व्हर्बला ING म्हणजेच प्लेईंग. आय शॅल प्लेईंग अ क्रिकेट. यानंतर तिसरा जो प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. यामध्ये सगळ्यात आधी सब्जेक्ट नंतर शॉल हॅव किंवा विल हॅव हे वापरावं लागतं आणि त्यासोबतच पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. म्हणजेच जर आपल्याला उदाहरणामध्ये जर हे वाक्य किंवा हा काळ दर्शवायचा असेल तर तो कसा होईल? शी विल हॅव ओन द मॅच. म्हणजे शी झाला सब्जेक्ट, विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ विन म्हणजेच ओन. दुसरं उदाहरण, आय शॅल हॅव कम्प्लिटेड इट. या ठिकाणी देखील आय सब्जेक्ट, शॉल हॅव प्लस कम्प्लीटचं पास्ट पार्टिसिपल काय होईल? कम्प्लिटेड. त्यानंतर चौथा फ्युचर टेन्सचा काळ आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट नंतर शॉल हॅव आणि टू बीचं रूप म्हणजेच बीन, टू बीचं पास्ट पार्टिसिपल रूप म्हणजे बीन वापरावं लागतं. म्हणजे शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन प्लस व्हर्बला ING. उदाहरण घ्यायचं झालं तर ही विल हॅव बीन लिव्हिंग इन विलेज. या ठिकाणी सब्जेक्ट ही, विल हॅव बीन आणि व्हर्बला ING लावलेलं रूप म्हणजेच या ठिकाणी लिव्हचं ING लावलेलं रूप काय होईल? लिव्हिंग. म्हणजे उदाहरण म्हणजे वाक्य जे झालं ते काय झालं? ही विल हॅव बीन लिव्हिंग इन विलेज. तर अशा पद्धतीने आपण काळाचे 3 मुख्य प्रकार बघितले, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. आणि या पास्ट, प्रेझेंट, फ्युचरचे सब काइंड्स देखील बघितले. तर बघूया आपण. लेट्स रिकॉल द टेन्सेस. देर आर 3 टाइप्स ऑफ टेन्सेस: past tense, present tense and future tense. First, present tense. Present tense, I study English. Here the subject is I study is the first form of verb. So the word is study. I study English. Simple past tense. I studied English. Here we use the second form of verb, that is the past tense of the verb. So we write studied. In future tense, simple future tense, I will study English. The tense is future, so we have to use will or shall. So here I will study English. The second subkind of tenses is present perfect tense. I have studied English. I have studied English. That is completion of my work. So subject plus have plus here the studied. Studied is the third form, that is the past participle of the verb. I have studied English. Now the past perfect tense, I had studied English. In this slide you notice the clearly changes in each tense. That is, in present we use have and in past tense we use had. Future tense we will use will have instead of have or had. Next is the present continuous. I am studying English. In continuous tense, subject plus in the present tense is, am or are. It's compulsory use plus verb
ing form. That is, I am studying English. In past tense, instead of is, am, are, we use was. And in future, we use will be instead of am or was, because it is future tense. So the sentence will, I will be studying English. Now the last tense is present perfect continuous. That is past perfect continuous, or you can say the future perfect continuous tense. Same procedures have been allowed to 3 subkind. That is, let's see, I have been studying English. In this sentence, I is the subject, have been plus now. It is the perfect continuous, so we use the ing form of verb, that is studying English. In the past tense, I had been studying English instead of have. Future perfect continuous tense, we use will have been instead of have or had. So these are the subkind of the tenses, and this is the recall of the tenses. Now let's some exercise based on the tenses. Now in this exercise you have to change the tense of following sentence as per instruction given in the bracket. So let's start and write down all the answers in your notebook. Thank you very much for watching me. If you understand me clearly, please like my video on YouTube channel. Thank you.